रंकाळा परिसरातील अनधिकृत हातगाडे काढले, मात्र नागरिक संताप, प्रशासनाला दिला इशारा। आमच्या ह्या गाड्या इथं कायमस्वरूपी केल्या नाही तर आम्ही जन आंदोलन इतर रेटाचा विषय आहे, आम्ही आंदोलन मोठं करणार। आता इथंच परवानगी, आता रंकाळ्याच्या गुन्ह्याची परवानगी आहे बऱ्यापैकी। तर ही बातमी आपल्या महापालिकेत काही खाऊ नगरसेवक आहेत त्यांना जर का समजली असती तर आमच्या एक देखील इथे गाडी आली नसती। काही लोकांना इथं वाटणी पाहिजे होती आणि ती दिली नाही म्हणून हे सगळं वर्णगाने हे प्रकरण दाबलेलं आहे। फ्रायडे आहे, शनिवार आहे, रविवार आहे, हे एवढं असताना तुम्ही चांगली कारवाई केली, त्याबद्दल पण आम्ही तुमचे आभारी आहे। जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं, म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून। ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री, प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य, म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम। आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो। रंकाळा टॉवर जवळ तटबंदीला लागून उभ्या करण्यात आलेल्या अनधिकृत हातगाड्यांवर आज महापालिकेकडून कारवाई करण्यात आली। रंकाळा टॉवर जवळ असणाऱ्या तटबंदीखालील मोकळ्या जागेत एका रात्रीत जवळपास 20 हातगाड्या लावण्यात आल्या होत्या। या ठिकाणी फीत कापून उद्घाटन करण्याची तयारीही केली होती, मात्र अनधिकृत हातगाड्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। यामुळे शहरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता। त्याची तात्काळ दखल घेत महापालिका प्रशासनाने रात्रीच नोटीस देऊन त्या हातगाड्या काढण्याचे आदेश दिले। याला प्रतिसाद देत महापालिकेच्या मार्गदर्शनाखाली त्या हातगाड्या स्वतःहून काढल्या। मात्र आमच्यावरच कारवाई करायची असेल तर संपूर्ण रंकाळा परिसरात अतिक्रमणाची कारवाई करावी, अन्यथा आम्हीही गप्प बसणार नसल्याचे सांगत संताप व्यक्त केला। नमस्कार, आम्ही आपल्या रंकाळा टॉवर परिसरामध्ये राहणारे सगळे कार्यकर्ते आहे। या टॉवर परिसरात जेवढी मंडळ आहेत, एक 8 ते 10 12 मंडळ आहेत। प्रत्येक मंडळाचा एक दोन कार्यकर्ते घेऊन एक 17 ते 20 गाड्यांचं इथे नियोजन केलेलं आपल्या रंकाळ्यावर। 17 ते 18 खाऊ गाड्यांचं नियोजन केलेलं। पण आज तुम्ही रंकाळ्याच्या अवतीभोवती सगळीकडे फिरा, तुमच्या लक्षात येईल की सगळीकडे प्रत्येकजण बाहेरचे लोक येऊन इथं धंदा करायला लागलेत। कोण बिहारचा आहे, कोण यूपीचे लोक आहेत, कोण पश्चिम बंगालचे आहेत। आम्ही इथं स्थानिक लोकांनी एक रोजगार आमच्यासाठी चालू केला, ज्याच्यावर कमीत कमी एक 20 कुटुंब आमची रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला। पण ह्या 20 कुटुंब आज इथं आमच्या अतिक्रमण विभागाने कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज पाय ठेवलेला आहे। आमच्या गाड्या अतिक्रमण विभागाने पूर्ण काढलेल्या आहेत। ही आम्ही बाहेर नेऊन धंदा करायचा, मराठी लोकांना आपल्या इथंच राहायला आणि मराठी लोकांचंच पाय ओढणारी ही जनता, कोल्हापूरची जनता आहे। कोण पण इथे येतोय, आंदोलन करतोय, रील्स करतोय आणि जातोय। पण आमच्या विरोधात इतकी लोक आज उतरलेले आहेत की आम्हाला स्थानिक लोक असून इथं प्राधान्य दिलं जात नाही। आता जर का आमच्या ह्या गाड्या इथं कायमस्वरूपी केल्या नाहीत तर आम्ही जन आंदोलन इतर रेटाचा विषय आहे, आम्ही आंदोलन मोठं करणार आणि प्रशासनाला जागा करून की आमच्या ह्या खाऊच्या गाड्या कशा इथं राहतील याचा विचार करणार सर्वजण। नाही, सध्या परवानगी घेतली नव्हती, पण आम्ही इथं त्या परवानगी काढायची म्हटल्यानंतर जवळजवळ म्हणजे 6 महिने वर्षभर जाणार। आणि आता सध्या सगळीच इथं म्हणजे आमच्यातली बेकार म्हणजे सगळ्यांची म्हणजे रोजीरोटीचा प्रश्न आहे घरचा। त्याच्यामुळं आपण इथं ज्यावेळी प्रस्थापित होऊ त्यावेळी पण हळूहळू सगळं रितसर लिगली करून घेऊ असं आमचं ठरलेलं। कारण का 6 महिने वर्ष 1.5 वर्ष ह्यात जर काढलं तर परत पोटाचा विषय येतोय आणि एका लक्षातही सगळ्या गोष्टी होत नाहीत। आता इथंच परवानगी, आता रंकाळ्याच्या गुन्ह्याची परवानगी आहे बऱ्यापैकी, म्हणजे हाताच्या मोजण्या एवढी मला वाटते परवानगी असेल, बाकी सगळे अतिक्रमणच आहे की आमचंच का पोटात दुखते। म्हणजे इथं कोणाला तरी गाड्या पाहिलं त्या, म्हणजे आमच्याच घरातल्या माणसांनी पाय ओढल्यासारखं झालंय। आता रील स्टार येतात, रील घेऊन जातात, ह्याची मागं पार्श्वभूमी बघत नाहीत। आता आम्ही इथं येऊन सुशोभीकरण करणार होतो, इथं कॅमेरा लावणार होतो, 2 लेडीज येऊन स्वच्छता ठेवणार होतो, इथं लोकांनी बसायला बाकडी ठेवणार होतो, म्हणजे जेणेकरून आमच्याकडे चांगलं होईल अशा गोष्टी आम्ही इथं करणार होतो। कारण काहीतरी पत्रकबाजी करायची नाही तर रील स्टारवरनं काहीतरी असं आहे तसं आहे, ह्याच्या मागं काय पार्श्वभूमी आहे हे काय ऐकूनच घ्यायचं नाही। आपल्या मनाला येईल तर आपल्याला कसं काय मिळतं हेच बघायचं, या गोष्टी नाही। आज 18 कुटुंब ह्याच्यावर चालणार होतो। अशा ठिकाणी आम्ही गाड्या लावली की ट्रॅफिकची काही अडचण नव्हती, काही तर लोकांना फिरण्याची अडचण काय नव्हती। आम्ही बरोबर पॉईंट चांगला बघून आम्ही गाड्या लावलेल्या आणि आम्हाला या अडचण अशा आल्या। मग आता ह्या बघा, आता रोजीरोटीचा प्रश्न आला, मग लोकांनी चोऱ्या मारा कराव्या, वाम मार्गाला लागावं, पोटासाठीच चाललंय। तिने कुणाची परवानगी आहे सांगा बघा। आज बाहेरून येतात, त्यांच्या 4-4 5-5 गाड्या आहेत, त्यांची परवानगी आहे का कुणाची? संध्याकाळी येतात, पैसे घेतात आणि जातात। आज आम्ही इथं स्थानिक आहे, आमचा जन्म झाला इथं, तरी देखील आमची एक इथे गाडी नाही। आणि जर लागत असली तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? जर का आम्ही परमिशन घेऊन करायचं म्हणलं असतं तर ही बातमी
आपल्या महापालिकेत काही खाऊ नगरसेवक आहेत त्यांना जर का समजली असती तर आमच्या एक देखील इथे गाडी आली नसती. त्याने आम्हाला कधीच हुडकावून लावून स्वतःचा इथं बोजा इथंच तिने स्वतःच खाऊ केली असती. म्हणून आम्ही शक्यतो इथे करायचं आणि मग परमिशनच्या नादाला लागायचं असं आमच्या डोक्यात होतं. मॅडम आमची घरं इथं उभारली तर आमची घरं समोर दिसतात. मग आम्ही आमच्या भागात आम्ही काहीतरी नियोजन करायचं काय इतर जागा म्हणजे भागात जाऊन करायचं. आम्ही आमच्या समोर जिथे दिसतंय तिथे करायचं. आता सगळीकडे ॲक्वायर केलेलं आहे, कुठेही जागा नाही आहे. मग आता हीच प्लस आहे. आणि आम्ही ही योग्य होती जेवढं काय बसतंय तेवढं जवळ 17-18 कुटुंबवाल्यांचा मला कुठंतरी आपलं हे होईल म्हणून आम्ही ह्या गोष्टी केल्या. कारण कोणाच्या पोटात दुखलं काय दुखलं ह्या गोष्टी घडल्या सगळ्या की आम्हाला म्हणजे बाधा आणली मध्ये. हे काही चांगलं नाही अजिबात. आणि पोटासाठी चालू आणि इथं कुठं आता कोट्यात मिळणार होतं सेफ अशी पूर्ण दोन्ही साईडनं गाड्या लागलेल्या आहेत. पूर्ण दोन्ही साईडनं इकडे जर गेला तर दोन्ही साईडनं गाड्या लागलेल्या आहेत. गाडी पण पास होत नाही. उदाहरणार्थ तिथं तुम्हाला तिथं अतिक्रमण झालेलं आहे पण इथं कुठेही त्रास रहदारीला अडथळा नाही किंवा इथे लोक येणार आहेत त्यांना कुणाला अडथळा आहे. आणि काही लोकांचा इथं येऊन बरीच लोक फिरून गेलीत. कुणाची ह्याच्यात कधी आम्हाला अडचण नाही आहे. सगळ्यांनी आम्हाला साथ दिली होती. छत्रपती शिवाजी पेठेतली लोक येतात इथं फिरायला येतात. कुणीही काय आम्हाला अडवून लावली नाही. पण काही लोकांना इथं वाटणी पाहिजे होती आणि ती दिली नाही म्हणून हे सगळं वर्णगाने हे प्रकरण दाबलेलं आहे. तर बोलला तर आम्ही उपायुक्तांना आम्ही आता लेटर देणार आणि तुम्ही आमच्यावर जशी कारवाई केली तशी सगळ्यांच्यावर करा तुम्ही कारवाई. मी रस्ता रोको करून आमची पुढची दिशा ती आहे की प्रशासनाला जागा करायचं. रंकाच्या भोवती जेवढी कारवाई करता येईल तेवढी करा, फक्त आमच्यावर करू नका. नाहीतर आम्ही देखील आज ना उद्या परत इथे गाड्या टाकायच्या विचारत आहे. मग कुठलीही कारवाई झाली तरी चालेल. या कारवाईवेळी शहर उपअभियंता महादेव फुलारी म्हणाले, साधारणतः 15 ते 20 गाड्या इथे लावलेल्या होत्या आणि काल त्यांना इंटिमेशन दिलं होतं आम्ही आमच्या ऑफिसकडून वगैरे. इस्टेट विभाग, अतिक्रमण आणि वॉर्ड ऑफिस, माझं ऑफिस या सगळ्याच्या वतीनं आम्ही त्यांना काल इंटिमेशन दिलेलं होतं की हे रंकाळा हे ऐतिहासिक आणि हेरिटेज स्ट्रक्चर असल्यामुळं ते काढून घ्या म्हणून. त्याप्रमाणे मग त्यांनी काल काढून घ्यायचं आम्हाला सांगितलेलं होतं. त्यानुसार मग त्यांना काल काय काढता आलं नाही संध्याकाळपर्यंत, तर त्यांनी आज ते बऱ्यापैकी सगळ्या गाड्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी आता वेळोवेळी प्रशासक महोदयांनी पण त्यावेळेला आदेशित केलेलं होतं की या ठिकाणी ज्या काही नियमानुसार गाड्या आहेत त्यांनाच इथे ठेवावं आणि जी इलिगल आहेत त्यांना हटवण्यात यावं. या संदर्भानं वेळोवेळी कारवाई केलेली आहे अतिक्रमण, इस्टेट आणि वॉर्ड ऑफिसच्या माध्यमातून. आता असे काही आणि निदर्शनास आलेले असतील तर त्यांचं बायोमेट्रिक कार्ड किंवा त्यांना जो काही परवाना लायसन वगैरे आहे या सर्व बाबी तपासून जे इलिगल आहेत त्यांना काढण्याची मोहीम आम्ही घेणार आहोत. यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर यांनी भेट दिली असता उपस्थित नागरिकांनी रमेश मस्कर यांच्याशी चर्चा केली. यावेळी रमेश मस्कर यांनी संपूर्ण रंकाळा परिसरातील हातगाड्यांचे सर्वे करून ज्यांच्याकडे परवाना नाही अशा सर्व हातगाड्या काढल्या जातील असे आश्वासन उपस्थित असलेल्या नागरिकांना दिले. प्रत्येक इथं जर सध्या काय करूया आता अतिक्रमण कोण आहे का नाही एक काम करायला लावा, सगळ्यांना सर्वे करा म्हणा पहिला. हो हो संध्याकाळी करायला लावा आणि टोटल सगळा करून ये सगळे याच्या बाजू या अगदी टोटल पेरीचा तिथे एकदा लिस्ट काढून एकत्रित 4 वॉर्डाची मोहीम ठेवूया. सगळीकडचे साहेब परप्रांतीय बाहेरची लोक राजस्थानची इकडे तिकडे आहेत. स्थानिक लोकांना रोजगार मिळत नाही. ज्या ज्या घर आहेत त्या घराच्या दारात लावलं की सर 500 रुपये वाढ आहे. मग आम्ही काय करायचं, गोरगरिबांनी काय करायचं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सर मग आता जर हे बघतोय बाकीच्या ठिकाणी सगळीकडे अतिक्रमण काढावं आमची ही मुलं. आणि खरोखर माझं अभिनंदन आहे तुमच्या पथकाला, कारण गुड फ्रायडे आहे, शनिवार आहे, रविवार आहे. हे एवढं असताना तुम्ही चांगली कारवाई केली त्याच्याबद्दल पण आम्ही तुमच्या आभारी आहे. अशीच कारवाई सगळीकडे व्हावी एवढीच आभारी विनंती आहे. 8 दिवसात तुम्ही या सगळ्या गाड्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जो आहे हा काय रस्त्यापैकी नव्हे थोडाभर पूर्ण जॉईंट काम काय राहील जे अतिक्रमणचं आहे तेवढं तुम्ही स्पेसिफिक बघा. आम्ही करतो साहेब कारवाई जर का आम्हाला दिसली नाही तर आमच्या पाठवून रंकाळा हा ऐतिहासिक ठेवा आहे ज्याचं जतन संवर्धन सर्वांनीच केलं पाहिजे. कोल्हापूर शहरातील जिथं जिथं अनधिकृत अशा गाड्या आहेत त्यावर नक्कीच अतिक्रमण होणं गरजेचं आहे. प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आपलं शहर हे अतिक्रमण मुक्त करावे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.